मागील अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पेट्रोल पंप हटवावा म्हणून जे आंदोलन सुरू आहे, जे उपोषण सुरू होते, त्या उपोषणकर्त्यावर उमरखेड पोलिसांच्या दडपशाही कारवाईचा निषेध म्हणून आज उमरखेड शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे। यामध्ये ॲडव्होकेट संजय जाधव आणि ॲडव्होकेट जैन यांनी अग्निबाणला दिलेली प्रतिक्रिया आता आपण पाहूया। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड। आता आपण उभे आहोत उमरखेड शहरामध्ये आणि या ठिकाणी परवा शिवप्रेमी उपोषणकर्त्यांना पोलीस प्रशासनाने दडपशाहीच्या माध्यमातून अटक करून त्यांना जेलमध्ये बंद केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून उमरखेड शहरामध्ये शिवप्रेमी नागरिकांनी आज उमरखेड बंदची हाक दिलेली आहे। आपण पाहू शकता। आता आपण जाणून घेऊया काही लोकांच्या प्रतिक्रिया। वकील साहेब, काय म्हणताय या संदर्भात? 2 दिवसापूर्वी उमरखेड शहरात पोलिसांकडून उपोषणकर्त्यावर अत्याचार झाला, तो अतिशय निंदनीय आहे। त्या शिवसेनेने जाहीर निषेध केला। उमरखेड शहरामध्ये काय घडणार आहे शिवसेनेला पूर्वीच माहित होतं, त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं हे जे काही चुकीचे अधिकारी उमरखेड शहरात आलेले आहेत ते कोणाच्या तरी सांगण्यावर काम करतात, त्या सर्वांना निवडणुकीपूर्वी बदललं पाहिजे याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाकडे यापूर्वीच अर्ज दिलेले होते। आणि तोच प्रकार ज्याची भीती उमरखेड शहरामध्ये होती ती 2 दिवसापूर्वी घडली। अतिशय अमानुषपणे एका लहान मुलाला ते शांततामय मार्गाने या ठिकाणी हा पेट्रोल पंप उचलून काढण्यासाठी किंवा या पेट्रोल पंपाची जी लीज रद्द झाली असताना हा पेट्रोल पंप चुकीच्या पद्धतीने चालू आहे तो बंद करावा आणि त्याचं जे काही अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी शांततामय मार्गाने जे काही या ठिकाणी उपोषण चालू होतं त्या उपोषण हे जबरदस्तीने पोलिसांनी उठवलं आणि एका लहान मुलाला खूप मारहाण केली आणि विनाकारण एक साधारण घटना असताना त्याला सेशन ट्रायल सारखे गुन्हे लावून ते लोक जास्तीत जास्त काळ कसे मध्ये राहतील याची काळजी घेतली आणि ही जी काळजी आहे ती अतिशय चुकीच्या मार्गाने घेतली। ती पोलिसांची दडपशाही जी आहे ते उमरखेड शहरामध्ये खपून घेतल्या जाणार नाही। जो मागच्या वेळी जो आम्ही अर्ज दिला आहे पुन्हा या ठिकाणी आम्ही 2 दिवसापूर्वी अर्ज दिला आणि या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी कोणी या ठिकाणी अमानुष मारहाण केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्यांचं या ठिकाणावर स्थानांतर करावं असा अर्ज दिलेला आहे। आता यानंतर आज या ठिकाणी जे काही सर्व मंडळी जर पाहिली तर 2 मुद्दे आहेत। या ठिकाणी जोपर्यंत पोलिसांचं स्थानांतर होणार नाही, या ठिकाणावर त्यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी साखळी उपोषण चालणार आहे। आणि ही जी काही जागा आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण शासनाने दाखवलेलं आहे तेही जोपर्यंत काढणार नाहीत त्याकरिता शांततामय मार्गाने आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एखादं उग्र आंदोलन करावं लागलं तरी हे सर्व मंडळी करण्यास तयार आहे। आमची पहिली जी मागणी आहे किंवा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं स्थलांतर झालं पाहिजे आणि या पेट्रोल पंपाची लीज संपलेली आहे, हा पेट्रोल पंप ताबडतोब सील बंद केला पाहिजे। एखादी छोटीशी घटना आहे, एखाद्या कुठल्याही गोष्टीचं लीज संपलं असेल तर त्याविरुद्ध ताबडतोब कारवाई केल्या जाते। परंतु या ठिकाणी एवढा मोठा जनप्रक्षोभ आहे, अनेक दिवसापासून याच्याबद्दल उपोषण चालू आहे, अनेक निवेदन झालेले आहेत, कोर्टापर्यंत ह्या बाबी गेलेल्या आहेत, तरी परंतु शासन प्रशासन हे या पेट्रोल पंपाची लीज चालू नसतानाही तो पेट्रोल पंप अवैधरित्या चालवत आहेत, त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीत। जोपर्यंत ही कारवाई होणार नाही, प्रशासनाकडून ठोस कारवाई कुठली होणार नाही, तोपर्यंत हा जो मागणी आहे ती सतत या ठिकाणी रिपू करण्यात जाणार आहे। ठिकाणी जे भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे तो कंपनीनं त्यातली काही जागा लीजवर घेतलेली होती आणि हा मुख्य नॅशनल हायवे आहे। तसंच एक याला आडवा डानकी ते पुसत जाणारा राज्य महामार्ग गेलेला आहे। या दोन्ही महामार्गाच्या एका कॉर्नरला हा पुतळा आहे। मागील काही दिवसांपासून आमचे शिवप्रेमी या ठिकाणी अतिशय शांतताप्रिय मार्गानं आंदोलन करीत होते। तर आमच्या 18 पगड जातीचं मराठी भाषिक लोकांचं आमचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांवर या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत अन्याय करण्यात आला। ज्या दिवशी SDO साहेबांनी नोटीस दिली ती नोटीस दुपारी 2 वाजता बजावण्यात आली आणि त्यात 24 तासात मंडप आणि त्यातला लाऊडस्पीकर उचलावा असं आमच्या मावळ्यांना सांगण्यात आलं। परंतु पोलीस प्रशासनानं 24 तासाचा वेळ न देता अवघ्या 5-6 तासात येऊन तो संपूर्ण मंडप आणि लाऊडस्पीकर जप्त केला। जेव्हा आमच्या मावळ्यांनी त्याला कुठलाही प्रतिकार केला नसताना पोलिसांनी पूर्वनियोजित गटाप्रमाणे त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्या ठिकाणी काही आमच्या भगिनी होत्या सरोजताई वगैरे त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली।
माझी शासनाला अशी विनंती आहे की 31/7/2025 रोजी या पेट्रोल पंपाचं लीज संपलेलं असताना या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूचा साठा करून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलचे प्रॉडक्ट विक्री करण्यात आहे। हा जीवनावश्यक वस्तूंचा अधिनियमातील तरतुदीचा भंग करणारं कार्य या ठिकाणी भारत पेट्रोलियम ही कंपनी करत असल्यानं त्यांचे मॅनेजर, त्यांचे डीलर आणि इतर सर्वांवर जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार अधिनियमांतर्गत कार्यवाही करण्यात यावी। त्याचप्रमाणे माझी भारतातील तमाम शिवप्रेमींना अशी विनंती आहे की आपल्या महाराजांना आड येणारा हा पेट्रोल पंप जोपर्यंत या ठिकाणाहून हटत नाही तोपर्यंत शिवप्रेमींनी भारत पेट्रोलियमचं भारतात कुठेही प्रॉडक्ट विकत घेऊ नये, कुठल्याही भारत पेट्रोलियमच्या पंपावर आपण पेट्रोल डिझेल भरू नये अशी मी भारतातील तमाम शिवप्रेमींना विनंती करतो आणि मी थांबतो।